मनीषाज फूड कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत शेवग्याची भाजी। चला तर मग आपण सुरुवात करू। शेवग्याची शेंग इथे 2 इंच कट करून घेतलेले आहे। अर्धा वाटी मूग डाळ घेतलेली आहे। हे दोन्ही धुवून घेऊया। 1 ते 1.5 ग्लास पाणी घालून शेंग शिजत ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये आपण थोडीशी हळद आणि चवीपुरतं मीठ घालूया आणि शिजवून घेऊया। 70% शिजवून घेऊया। शेंग शिजत आली का बघूया। 70% शेंग आपल्याला शिजवून घ्यायची आहे। शेंग शिजलेली आहे। आता आपण फोडणीची तयारी करूया। आता तेल आपलं गरम झालेलं आहे। आपण जिरं, मोहरी आणि कढीपत्ते घालून घेऊ। कांदा घालून घेऊया। मिक्स करूया। कांदा चांगला तांबूस रंगावर ते भाजून घेऊया। आलं लसूण पेस्ट मिक्स करूया। दोन 3 मिनिटं भाजून घेऊया। आता आपण टोमॅटो घालूया। टोमॅटो चांगला मिक्स करूया। टोमॅटो वितळण्यासाठी थोडंसं मीठ घालून घेऊ। टोमॅटो इतरूपर्यंत आपण डाळीमधून शेंगा साईडला करून घेऊया। शेंग सेपरेट करून झालेले आहे। डाळ जराशी बारीक करून घेऊया। आपले मसाले पण टोमॅटो पण वितळून झाले। मसाले घालून घेऊया। थोडीशी हळद, मसाला, गरम मसाला, 1 चमचा धना पावडर मिक्स करून घेऊया। मसाल्याला तेल सुटलेलं आहे। आता आपण आंब्याच्या शेंगा घालून घेऊया। मसाल्याला तेल सुटलेलं आहे। शेंगा परतून घेऊया। 2 मिनिटं परतून घेऊया मसाल्यामध्ये। दोन मिनिटाची वाफ काढून घेऊया झाकण ठेवून। त्यावर चपाती 2 मिनिटाची वाफ काढून घेतलेली आहे। आता आपण याच्यामध्ये डाळ घालून घेऊया। मिक्स करूया। आपल्या आवडीप्रमाणे ह्याच्यात पाणी कमी जास्त करू शकता। थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया आणि आपली भाजी तयार आहे। अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी मनीषाज फूड कॉर्नरला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह।